देव तिळयाला गोडे गोड जीव ध्याला साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ विठ्ठल विठ्ठल जरा भजन करा टाळी वाजा टाळ समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणि मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कज्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैन्मकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चरचिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मैन्मकाराय नमः शिवाय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं
पूर्ण ब्रह्म परानंदम मीशमालंदी वल्लभम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन बाबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन बाबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची अद्यत्र जननी देवाची जयांच केल्या स्मरण विको बंद करा आता विको कमी करायचा उघड नॉर्मल होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता देवतिळी आला गोडे गोड जीव ध्याला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ प्रस्तुत कीर्तन भक्ती करता निवडलेला अभंग विश्वभूषण विश्ववंदनीय श्रीमंत साधू वैराग्य महामेरू भक्तिहृदय सम्राट ज्या महान साधूमुळे बहुजन समाजाला कीर्तनाचा अधिकार मिळाला असे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा एक पर्व काळाच्या अवचित्य साधून आज मकर संक्रांतीच्या पर्व काळावर सुरू असलेल्या नामसप्ताहातील भगवान बणेश्वराच्या सेवेकरता हा अभंग गायला. विठ्ठल अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी थोडसा परिहार देणं भक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी महान संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पवित्र झालेली आपली भूमी आणि या भूमीमध्ये जागृत दैवत ग्रामदैवत भगवान श्री बणेश्वराच्या देवस्थानाच्या यात्रेनिमित्तानं हा भव्य दिव्य नामोत्सव संपन्न होतोय. यामध्ये शिवमहापुराण कथा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन सांज वेळेला हरिपाठ आणि रात्रीच्या सत्रामध्ये 9 ते 11 या वेळेमध्ये नामस्सन कीर्तन भक्ती आहे. आपला या बनसारुळा नगरीमध्ये यापूर्वी 8-9 वर्षापूर्वी मी एकदा कीर्तनाची सेवा केली होती. त्यावेळेस अगदी या भूमीमध्ये मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होता आणि सगळ्या गावकऱ्यांना एकत्रित येऊन एवढं मोठं युगापर्यंत जे शिल्प टिकणार आहे ते दगडी शिल्प कोरीव दगड 80 ते म्हणजे 1 कोटी पर्यंत गावकऱ्यानं खर्च केला. सगळ्या गावकऱ्याला मी कोटी धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर गाव छोट आहे पण गावातली श्रद्धा एकजूट एक विचार आणि भगवान भोलेनाथांच्या वरची अतूट श्रद्धा. जुने लोक म्हणत होते गाव करील ते राव करणार नाही. म्हणून गावाची शक्ती अत्यंत महत्वाची आहे आणि ती शक्ती अत्यंत महत्वाची एकजुटीची. सगळ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन भव्य दिव्य मंदिराचं कार्य केलं. कलशारोहण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि पुन्हा एकदा दुग्धक शर्करा योग म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांच्यामुळे आज मंदिरामध्ये देव सुरक्षित आबादित आहे. आज प्रत्येक भारतातली हिंदू नारी
भांगामध्ये सेंदूर भरून अनेक अलंकार गळ्यात घालून हातामध्ये वाणाचं ताट घेऊन निर्भयतेनं मंदिरात जाऊन आपल्या पतीचं आयुष्य वाढवावं याकरता सतीचं वाण दिलंय. हे वाण जे अबाधित नारीचं आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवरायांच्या कृपेमुळे. मी आल्या आल्याच वर पाहिलं अश्वारूढ पुतळा इथे उभा केलाय तुम्ही म्हणून गावकऱ्याच्या सगळ्या गावाहून माझा असं वाटतं की जीव ओवळून टाकावा. असे कमी गाव आहेत, गावात शिरलं की मंदिरामुळं गाव कळतं, घर अंगणातून कळतं, थाप दिले की पखवाज कळतो, विण्यावर रामकृष्ण हरीचा स्वर लागला की स्वर कळतो, आणि खिशात हात घालू नये रिकामा काढतो म्हणजे आपल्याला दाता कळतो. विठ्ठल विठ्ठल पण सारोळा नगरीमध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग माझे परममित्र महाराष्ट्रातील एक लाडके कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे काटेकोरपणे पालन करणारे, शांत संयमी स्वभाव, अभ्यासू व्यक्तिमत्व माझे परममित्र हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज गोरे, बनसारोळा संस्थान बनेश्वर, आणि भगवान बनेश्वराची सेवा त्यांच्या हातून घडते. सगळ्या गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास, प्रेम, आणि त्या प्रेमामुळं विश्वासामुळं ते अगदी निर्भयतेनं हे कार्य सुरू ठेवतात. नो हे हा एकट्याचा खेळ मनवणी मेळ मेळविला, या न्यायानं तुमच्या सगळ्यांची साथ आहे म्हणून ते कार्य करतात. तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. गावातील तरुण, आबाल, वृद्ध, नर, नारी या सगळ्यांच्या एकोप्यानं भजनी मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य नामसप्ताह संपन्न होतोय. मी सगळ्याला कोटी कोटी धन्यवाद देतो. तसं पाहिलं तर आता आमच्या भागामध्ये 7 ते 9 कीर्तन आहे. 7 ते 9 लय झालं तर 8 ते 10, हे 9 ते 11 पॅटर्न जरा कमी होत चालला. आणि खरं पाहिलं तर प्रवासाकरता आणि तुम्ही सगळे ऐकायला जेवढी मंडळी आहे ना त्यांची झोप होते, पुन्हा कीर्तनात झोप लागत नाही. लय पोटभर जेवल्यावर मग कीर्तन ऐकावं असं वाटत नाही ना. मग वाकडं तिकडं चेहरा होतो, पाय लांबल्या जातात, कुणी कुणी म्हणतं कुठून आणला बाबा ह्यो. म्हणजे अनेक प्रकार असतात कीर्तनामध्ये ऐकण्यामध्ये. त्यामुळं 7 ते 9 पुढच्या वेळेस आपण ठेवूत. माझं कीर्तन ठेवा नाही तर नका ठेवू, पण 7 ते 9 अशा भागामध्ये कीर्तन करीत जात जा. आज आवर्जून उपस्थिती ख्यातनाम कीर्तनकार वेदांताचार्य आमचे दीपक महाराज, जवळच गाव आहे, महाराजांची उपस्थिती आहे. आत्ताच ज्यांनी चाल गायली वयोवृद्ध तपोवृद्ध हरिभक्तीपरायण आमचे तळेकर महाराज, बरोबर आहे ना? तळणीकर हरिभक्तीपरायण. दुसरे प्रशांत महाराज. आणि याला त्याला नाव विचारण्यापेक्षा आथपासून इथेपर्यंत सगळे टाळकरी. विनयकरी दादानं मला गाडीतून पिशवी घेताना सांगितलं आपलं नाव घ्यायचं बरं का. बरोबर, विठ्ठला विठ्ठला. भोळी भाळी भक्ती असते. अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व. एवढ्या वयात विना घेऊन उभे राहतात आमचे काकडे बाबा, तुम्हालाही धन्यवाद. सोबदार तुम्हालाही धन्यवाद. उत्कृष्ट सिस्टम लावली तुम्हालाही धन्यवाद. सिस्टम करता एकदा टाळी वाजलीच पाहिजे. ख्यातना मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचा पश्चिम महाराष्ट्र वांबुरी ज्यांचं गाव आहे, महाराजांचं काय नाव? शुभम महाराज. गोड पखवाज वाजवतात. माझ्याबरोबर आलेले आमचे अशोकजी महाराज ख्यातना मृदंगाचार्य, गोड पखवाज त्यांचाही तयार आहे. आता हे प्रसार माध्यम आहे, यूट्यूब चॅनल. लोकांपर्यंत कीर्तन पोहोचले पाहिजे म्हणून मी त्यांना थोडी कल्पना दिली. त्यांच्या लक्षात आलं ते विठ्ठला विठ्ठला. आदरणीय बाबाजी बसलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. माता भगिनीची संख्या तुमच्यापेक्षा जास्त आहे.
तुमच्यापेक्षा म्हणल्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त. बघा एकजुटीनं कशा बसल्यात. मला वाटतं शिवपुराण ऐकायला यांची संख्या जास्त असेल. आपलं काही नाही, आपण रोडवर काम जरी नसलं तरी शिवपुराण ऐकायला येणार नाहीत आपण. इथं तरी बरं आहे. काय बघा किती एकजुटीने बसल्यात. एकजुट आहे म्हणून लाडक्या बहिणी झाल्या. आमचा नंबर निराधार मध्ये सुद्धा लागा ना. एकजुट आहे, एकजूट. आणि आज संक्रांत आहे पुन्हा. हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आता पुरुष मंडळी सुद्धा त्यांच्या सणाला बरेचशा शुभेच्छा आहेत. आता त्यांचा एवढा सण त्यांना राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. सकाळी एक जण भेटला मला, म्हणला महाराज काय चाललंय. अरे म्हणलं मकर संक्रांती आज, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. त्याचं तोंड असं खवट आंबूड झालेलं होतं, जस काय मेन कापड जळालेलं आहे. म्हणलं एवढा कम वैतागला. ते म्हणला तिळगुळ नको आणि गोड बोलणं नको आणि याच्या शुभेच्छाही नको. 15 दिवस झाले एक भाजी नीट व्हायना म्हणले घरात. बरं काही सांगा ना बी काय आणायचंय. बरं यांचं दुखणं असं आहे, रुसणं असं आहे की ते आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे. भल्या भल्याच्या इतराचं काय. त्यांना नवी साडी आणायची असती, एखादा दागिना करायचा असतो. लक्षात आलं का. त्या पटकन सांगत नाहीत. मला 7 पीस करायचा आहे, मला एकदाणी आणायची, मला पिकदाणी आणायची, मला खेटर हार आणायचा. आता ह्यो कमी झाला. आता ते गंठन आलं. गंठन ते गोर गरीब बिचाऱ्याचं कामच नाही. पण ते 2-3 दिवस 8 दिवस संक्रांत राहिली की मग वातावरण सुरू होतं. रुसणे, फुगणे, टाटा आपटीने, दरवाजे आदळीने, लेकर बदा बदा हाणणे. पण ते आपल्याला थोडं उशिरा कळतं ते. आपण म्हणावं मेथीची भाजी रोज इतकी चांगलं करीत होती, आता आळणीच झाली, तिखटच झाली. असं का. घ्या, खा, गिळा. आपल्या भागात कमी येते, मी आमच्या भागातलं सांगतो. अहो सगळीकडं सारखंच आहे म्हणा दादा. काय खरे एवढं इतकं रुसणं फुगणं, मग न बोलणं, भांडे चापटीनं, लेकरं धरायची की बादा बादाच हाणायची अशी. आपण विचारायचं काय झालंय, का रुसली एवढं, का तनतन. तुम्हाला तर अक्कलच नाही. आपल्याला नाही म्हणूनच बरे. हे पारितोषिक आहे आपल्याला पहिल्या नंबरला. मग आई म्हणते, आई पोरा तुला कसं कळा ना, संक्रांत 2 दिवसावर आली, काही अगदी कुडूक मुडूक करावं लागतं किंवा एखादी साडी आणावं लागती. हा पुरुषार्थ आहे, आणावं लागणार. पत्नी ही पतीलाच मागणार, इतराला कोणाला मागणार आहे. म्हणून रामायणामध्ये लक्ष्मणजी मारीचाला मारण्यामध्ये सशक्त नव्हते का. ते मृग काचोळी आणण्याकरता लक्ष्मणाची शक्ती होते, पण प्रभू रामचंद्राकडे सीतेची मागणी आहे, इतराकडे नाही. द्रौपदीची मागणी आपल्याच पतीकडे. हा पुरुषार्थ आहे. म्हणून मकर संक्रांतीला तो म्हणला इतका परेशान झाला. एक तर 69 कापूस विकला, आता 8,000 भाव झाला. कमी सस्त्यात कापूस गेला आणि पुन्हा एवढे दागिने करावे लागले. व्याजानं पैसे काढीन कशाचं तिळगुळ घ्यान गोड गोड बोला. हा प्राथमिक व्यवहारामध्ये सण आहे, पण याला पर्व काळ म्हटलेलं आहे. महाराज तुकोबाराय या अभंगातून पर्व काळ सांगतात. विठ्ठला आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत. त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी काय, वैदिक कारण आहे, पौराणिक कारण आहे, त्याच्यामध्ये अगदी संस्कृती आहे, सनातन कारण आहे. हे शांत, तुम्ही समोर बसलात ना, शांत, तुमची गरज आहे, पण जरा शांत बसा.
ज्योतिष्य पुराण एक त्याचं एक कारण आहे. हे जे सण आलेत ना आमच्यामध्ये ते अत्यंत असणारे प्रभावी आहेत. पाठीमागे काहीतरी कारण दडलेलं असतं. इतर कारण मला सांगायचे नाही. सांगायचं एक की जीवनामध्ये सण म्हणजेच लोकाला एकत्रित करण्याचं एक माध्यम. अनंत असणारे दुःख सहन करतोय संसारात, एक दिवस तरी पुरणाची पोळी सुखानं खातो ना आराम करतो, नवे कपडे घालतो, त्या दिवशी तरी देवाचं दर्शन करतो. असे अनेक कारण आहेत. या अनेक कारणाला मला जास्त हात घालायचा नाही. आपल्याला चिंतनाकडे वळायचं. विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला विठ्ठला. तसं भगवान जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देव तिळी आला. तीळ हा एक पदार्थच असा आहे की तो सगळ्यांसाठी गोड आहे. ती वनस्पती ठरल्या जाईल. आपण शेतामध्ये जुने लोक म्हणतात एक तीळ 7 जणांना खाल्ला होता. डोकं लावलं बेजार झाले लोक. अरे एक तीळ जमिनीमध्ये टाकला, त्याला योग्य पाणी दिलं, त्याचं झाड तयार झालं, त्यापासून अनेक तीळ जन्माला आले आणि ते 7 लोकांना खाल्ले. हे त्याचं गणित आहे. पण एकतेमध्ये एक तीळ 7 जण खाऊ शकतात हा त्याचा भाव आहे. तीळ म्हणजेच अंतकरणातली वृत्ती मलिन झालेली शुद्ध करून जोडण्याकरता तीळ एक माध्यम आहे. जरा बघा आता. आणि एकतेला फार किंमत आहे. आम्ही विखुरल्या गेलो, आमच्यामध्ये मतभेद तयार झाले. असा एक वर्ग असा आजही आहे की त्यांचा धर्म ते सोडत नाही. असं 1 कोटी रुपयाचं ग्राहक जरी आलं दादा बाबा, तरी ते सेटर ओढून घेतात आणि सांगतात नाही टाइम झाला, आम्हाला आरडावं लागतं. हरिपाठाची वेळ झाली चला, रामायणाची वेळ झाली चला, आज एकादशी उपवास करा असं सांगावं लागतं आम्हाला. तुम्ही जरा बघा, त्यांच्या लग्न परंपरेत बदल नाही. इंटरनेटचा काळ आहे, मीडियाचा जमाना आहे, विज्ञान युग आहे, प्रगती पथावर आहे, चंद्रावर मंगळावर गेलेलं युग आहे, तरी त्यांच्या लग्न विधीतली परंपरा बदलली नाही. आमच्या बाबतीत बोलायचंच नाही. आम्ही नवरदेव काय उचलायला लागलो, नवरदेव घोड्यावरून खाली उतरून काय नाचायला लागला. अरे नवरदेवा, तुझं लग्न जमिताना बापाच्या डोक्याला टेंगळं आले रे. तू कशाला उतरतो घोड्यावरून खाली. म्हणजे आपली परंपरा मिनिटा मिनिटाला बदलत चालली. या करता कथा कीर्तन ऐकायचे. विठ्ठला हला विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला विठ्ठला. परंपरा बदलू नये. तुम्ही बघा एकता किती महत्वाची. जरा बघा, आमची एकता भंगत चाललेली. रामायणामध्ये शक्तिकांडामध्ये लक्ष्मणजीला शक्ती लागल्या जाते. लक्ष्मणजी मूर्छित पडल्या जातात आणि पर्यायच उरत नाही. आता काय करावं. सगळे वानर रडतात. त्याच्यामध्ये 72 कोटी रेस आहेत, 56 कोटी गवळांगुळ आहेत, 18 पद्म वानर आहेत. प्रभू रामचंद्राच्या मांडीवर लक्ष्मणाचं शिरकमल आहे. आणि बिभीषणजी म्हणतात आता काहीच खरं नाही, ही प्राणघातक असणारी शक्ती आहे. इंद्रजितानं मुद्दामहून सोडली, हिला या विश्वात काहीच पर्याय नाही. तेव्हा सुग्रीव आणि जामवंत म्हणतात असा रोगच नाही की त्याच्यावर औषधी नाही, असं संकटच नाही की त्याच्यावर पर्याय नाही. असाध्य जरी रोग असला तरी त्याच्यावर औषधी आहे. कोरोनामध्ये 2 वर्षांनी का होईना पण औषधी सापडलीच. जरा बघा, पर्याय असतोच. तुम्ही चांगले ऐकणारी मंडळीत मी दोन्ही बाजू घेऊन चाललो. मग मात्र विभीषणानं सांगितलं सुषेण वैद्यराज. नाडी परीक्षा करून तेच सांगू शकतात, ते राज वैद्य आहेत. हनुमानजी गेले. खरं सांगू का, हनुमानजीचं कार्यच काही अद्भुत आहे. सुषेण वैद्य राजाच्या घराजवळ गेले. त्याच्या अगदी तो महाल होता.
बुद्धिमान कसे हनुमानजी, त्यांनी घरासहित उचलला सुशेन. का त्याला चला म्हटलं असतं तर ते आलं नसतं, कारण की पहिले हे घेऊन बदलत नव्हते. विठ्ठला 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 विठ्ठला. तो आरडला असता, ओरडला असता, पुन्हा दैत्य आले असते, तिथं युद्ध करावं लागलं असतं, टाइम गमावला असता. म्हणून बुद्धिमत्ता वरिष्ठ. बर, दुसरं कारण असं आहे, हनुमानजीनं त्याच्या घरासहित का उचललं, म्हणजे त्याची पेटी, त्याची ती उखळी, ते सगळ्या साहित्य सगळं पुन्हा डबल कोण येणार, आणि ती लंका विरोधकाची येणार. सुषेण वैद्यराजानं तपासलं, सांगितलं प्रभू एकच असा पर्याय, हिमालयाच्या मध्यभागी कैलास पर्वताच्या पलीकडे, आज तो चीन मध्ये भाग येतो, तिथे द्रोणागिरी नावाचा एक पर्वत आहे, आणि तिथे 5 वनस्पती आहेत. तुम्ही सगळे रामायण ऐकणारी मंडळी, मला जास्त बोलायचं नाही, पण अन्न फार कठीण आहे, हे काम शक्य नाही. हनुमानजीनं हात जोडले, सुषेणजी, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा हा राम भक्त इथं आज उभा आहे. प्रभू रामचंद्राच्या पुढे हात जोडले आणि सांगितलं, मी आत्ताच जाऊन तो पर्वतच घेऊन येतो. त्यावेळेस नाथबाबाने एक ओवी दिली, होता पाचाचा मेळा, विरे पंचमहाभूताचा गोळा, पंच इंद्रियाचा पाळा, एक वेळा भस्म होते. जर हे 5 एका जागेवर आले ना, तर भल्या भल्याचं काही चलत नाही. विठ्ठला विठ्ठला पंच ज्ञान इंद्रियाचा एकच विषय झाला तर तो निषिद्ध विषयाच्या मागे जाणार नाही. पंचमहाभूत एकत्रित झाले तर जीवदशा संपल्या जाईल. याचं त्याचं उदाहरण सोडा, आम्ही जेवायला बसतोत ना, जेवायला बसल्यावर थोडं पातळ भाजी केली की चुरल्या जातं, आणि चुरल्याच्या नंतर त्याचा कवळ म्हणजे घास घेतला जातो. जर या अंगठ्यानं जर विचार केलाच की मी तुमच्या चौघाबरोबर नाही, पहिलं अंगठ्याला लोक तुच्छ समजित होते, आता काही म्हातारे अंगठे पिशवीत घालून बंधानं बांधून झोपते. काहीच्या जरा उशिरा ध्यानात येईल ते. म्हणलं बाबा, असा तुम्ही अंगठा पॅक बांधून का घेतला? ते म्हणले पोरग झोपीतच अंगठा कापून घेऊन जाऊ शकतो, कारण की अंगठ्याशिवाय आज काहीच नाही ना. फिंगर पाहिजे ना, राशन सुद्धा भेटत नाही ना. जगातला कोणताच व्यवहार या अंगुष्ठाच्या फिंगर शिवाय नाही. तसा जरा बघा अंगठ्याला कसं महत्व आहे. हे 4 जरी एकत्रित असले आणि एक जर त्याच्यात नसेल, त्यानं विरोधात फॉर्म भरलेला असेल, तर 4 जण काही करू शकत नाही. पण ते आले अहंकारात, म्हणले तुझी गरज नाही, आम्ही 4 जण आहेत. जेवण बघा, थोडा पातळ काला झालेला होता, त्यांनी 4 बोट जेसीपीच्या खोऱ्यासारखे खुपसिले. मला अधून मधून अशी चाट द्यायची, थोडस कमी येते. इकडून बस. विठ्ठला विठ्ठला जमल का हो? 4 बोटानं खाता येईल का? ते असं नीट अंगावर अंगठा हसत होता. बघा म्हणले 4 जण. शेवट 4 या 4ही बोटाला अंगठ्याला शरण जावं लागलं, आणि मग हे 4च्या जागेवर 5 झाले. कोणती वस्तू पकडायची असेल तर या 5ची गरज आहे. तसं भरत, शत्रुघ्न, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्र हे झाले 4 आणि हनुमानजी झाले 5. तसं पंच ज्ञानेंद्रिय, पंच महाभूत, पंच तन्मात्रा, 5 बोट आणि 5 देवता एकत्रित आल्या रे आल्या की विश्वाला जिंकण्याची ताकद आपल्या जवळ आहे. म्हणून एकच शब्द आहे, विठ्ठला विठ्ठला अरे अशीच एकता भंगल्याली होती. कुणी जहागिरीमध्ये अडकलं तर कुणी वतनामध्ये. महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये
काल अगदी 12 जानेवारी झाली हा, लक्षात घ्या. ज्या 12 जानेवारी 1598 ज्या महान वीरांगणाचा जन्म झाला, राजा सिंदखेड, लखोजी जाधवांच्या पोटी एक कन्या जन्माला आली आणि तिनं हे स्वराज्याचं स्वप्न रेखाटलं. कोण? राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. वाह मासाहेब, तुम्ही जर अवताराला आल्या नसत्या तर आज अंगणामध्ये तुळस दिसली नसती, भांगामध्ये शेंदूर दिसला नसता, बहुल्यावर नवरी उभी आहे ती कधीच दिसली नसती, आमचा वारकरी पंढरपूरला निर्भयपणे कधीच गेला नसता. आज 2 वेळेस या देशाच्या महिला राष्ट्रपती झाल्या, हे कधीच शक्य नव्हतं. अरे मोदीजी नाही, फडणवीसही नाही, हे जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवरायांची कृपा आहे. लक्षात घ्या. म्हणून जिजाऊ मासाहेबानं एकता दाखवली, अनेक मराठा सरदाराला उद्देशून बोलायला सुरुवात केली. कृष्णाजी बांदल, तुम्ही मर्द मराठा आहात, तुमच्या समशेरीत तेज आहे, ताकद आहे, मनगटात शक्ती आहे, कपाळाला गंध आहे, 12 बंदी आवळलेली आहे, 3.5 किलोची तलवार आहे, तरी सुद्धा तुम्ही हिरव्या ध्वजा पुढे कुर्निसात करता. धिक्कार असो तुमचा. ही जिजाऊ मासाहेबांचे शब्द आहेत. ज्यांनी जाधव आणि भोसले एकत्रित केले त्या जिजाऊ मासाहेब, अनेक सरदार जोडले ते जिजाऊ मासाहेब, आणि आपल्या पुत्राला सुपुत्राला कठीण वादळाला तोंड देण्याकरता तयार केलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब. मासाहेब, आजच्या कीर्तनात तुमच्या चरणावर आमचा कोटी कोटी मुजरा. विठ्ठल असा पुत्र जन्माला घातला. अहो, जन्माला घालणाऱ्या बऱ्याच माता आहेत, पण तो असा निर्माण केला जशी राजा विरोचनची पत्नी बलिराजाची आई भगवान वामनाला म्हणत होती, भली हुई नहीं सती गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हा. असा पुत्र जन्माला घातला. जन्माला आज काय कमी का उताडा रोडवर गाडी चालित आहे ना. विठ्ठल असा पुत्र जन्माला घातला की प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो नर निर्धार नामा म्हणे, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यांची माय प्रसवली. नाही तर एका बाजून तुकोबराय डायरेक्ट सांगतात, काय माय व्याली. विठ्ठल विठ्ठल. जर ज्ञानेश्वरी, रामायण, भागवत, आईवडिलांची सेवा, धर्म रक्षण सोडून जर 5-5 तास पत्ते खेळत बसत असेल तर जन्माला घालून तरी काय उपयोग आहे. आई वडील घरी रडतात आणि हा पिऊन येऊन, दारू पिऊन येऊन शिव्या देतो. अशी संतती, अशी अवलाद जन्माला येऊन तरी काय उपयोग आहे. सकाळी सकाळी मंदिरात येत नाही पण टपरीवर म्हणतो घासून द्या. अशाला काय म्हणावं. असा एकही हायवे रोड नाही की जिथे मंदिर कमी धाबे जास्त झाले आणि त्या धाब्यावर आपले लोक जेवायला जातात. ही शोकांतिका आहे. अरे भंगार गोळा करून घरात पोराला जगवित, त्याचा तरी आदर्श घ्या ना. विठ्ठल अशा हिरडस मावळ्याला एकत्रित करणारे राजे छत्रपती शिवराय, त्यांनी 18 पगड जातीतले मावळे एकत्रित केले. जरा पाहिलं तर उंबरट गावचे 2 तरुण, ज्यांचं नाव आहे तानाजी मालुसरे, सूर्याजी, सेलार मामा. नाचणी गावाचे बाजी काका पासलकर, वय वर्ष 61, वयानं जास्त होते. पुरंदरचे किल्लेदार दादाजी नरस प्रभू. मी आरडून वडून इतिहास नाही सांगत, बरोबर सांगणार. विठ्ठल
चाकरी करीत होते आदिलशाहीची, पण शिवाजी राजांच्या एक शब्दामुळं ते मात्र लटलट कापू लागलं. शोभा, आम्हाला आज तुमच्यामध्ये भगवान शंकरच दिसतोय. आजपर्यंत आमच्या हृदयामध्ये ही प्रेरणा जागृत करणारा कुणीच नव्हता. तुम्ही आलात म्हणून तुम्ही आमचं धनी आहात. आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो. सांगा शोभा राजे, आम्ही काय करावं? नाही दादाजी, तुम्ही आमच्या आजोबासारखे, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचा. समसेर चालायची नाही. फक्त जर आदिलशाहीचं सैन्य आलं तर आम्हाला लपण्याकरता पुरंदर द्या. पहिली लढाई. सज्जनाव, एक लक्षात घ्या, दादाजी नरस प्रभून आदिलशाहीचं निशान काढून टाकलं आणि या भागवत धर्माचा भगवा ध्वज हातात घेतला आणि ते 85 वर्षाचं म्हातार गरजलं. शोभा, जे झालं ते झालं रे आता. पण आता तुला शब्द देतो, शपथ आहे भगवान शंकराची, आता जगेल तर स्वराज्यासाठी आणि लढून मरेल तर छत्रपती शिवरायांसाठी. वा, माग मावळे होतेच. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी. जय शिवराय. वाश, याला म्हणतात बनसारुळा. असं इतकी ऊर्जा आणि एवढी शक्ती पाहिजे ऐकण्यामध्ये. विठ्ठला हला विठ्ठला, हला विठ्ठला, विठ्ठला. दादाजी स्वराज्यात आले. बाजी काका पासलकर स्वराज्यात आले. एक दिवस भीमा लोहार सुद्धा स्वराज्याला येऊन मिळाला. शिवाजी महाले, बाळाजी, चिमणाजी ही मंडळी राजांना येऊन मिळाली. आणि 1648-49 प्रसंग आहे. राजानं स्वराज्याची पहिली शपथ रायरेच्या डोंगरामध्ये वसलेल्या एका रायरेश्वराच्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये घेतली. 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे राजे, आमच्या तरुणानं जरा याचा आदर्श घेतला पाहिजे. राजानं आपली करंगळी कापली तलवारीनं आणि ती धार लागली रक्ताची, रुधिराची, ती भगवान शंकराच्या शिवलिंगावर. हे शंभू महादेवा, आम्हाला शक्ती द्या. हे स्वराज्य भाव ही श्रींची इच्छा. आणि ही सगळी मंडळी राजांच्या बरोबर होती. त्यांनी अगदी बेल भंडारा उधळला. राजे मरेपर्यंत माग सरकणार नाही, न फितुरी नाही, न विकणार नाही. आणि आता मावळे सगळे एकत्रित येऊन मिया रहीमला गाडलं. तोरणा हाती घेतला, मुरुंबाईचा डोंगर घेतला, लाल महाल जिजाऊ मासाहेबानं बांधून काढला, कसबे पुणे, आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य बाळसं घेऊ लागलं. राजानं आपल्या लोकाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पहिला विवाह झालेला राजांचा, जिचं नाव आहे अखंड सौभाग्यवती महाराज्ञी, अखंड चुडामणी सैबाई राणी सरकार. त्यांचं माहेर फलटण, लिंबाळकर. त्यांचे वडील मुधोजी लिंबाळकर, जास्त विकू देऊ नका. आणि मुधोजी लिंबाळकर म्हणजेच शिवाजी राजांचे सख्खे सासरे, सईबाईंचे बंधू, वडील. आणि असा असतानाही त्यांनी एक चोरून खलिता विजापूरला पाठवला. काय म्हणावं आपल्या लोकायला? तो खलिता राजांच्या हेरानं पकडला आणि हेर तातडीनं लाल महालात येऊन पोहोचला. महाराज की जय हो. बाल शिवबा राजे नुकतीच कुठेतरी तुरळी दाढी दिसत होती, पिळदार शरीर, सावळी मूर्ती, दंड बैठका काढून शरीर पिळदार होतं. मनगटामध्ये सोन्याचं कडं, राजांच्या डोक्यावर मंदिर चढवलेला, भव्य कपाळ, शिवगंध ल्याल्याले राजे. राजानं अचूक ओळखलं, हा खलिता काहीतरी चुकीची खबर देणार आहे, धोक्याची इशारत देणार आहे. खलिता राजानं वाचला आणि कपाळाच्या आठ्या जमा झाल्या. मासाहेबानं शिवबा राजांकडे पाहिलं. राज, कोणाचा खलिता आहे? बघा आऊसाहेब, शत्रू तर शत्रू राहिला, तो समोरून लढतोय. पण ज्यांना आम्ही आपले मानतो, जे नातलग आहे, जे रक्ताचे,
त्यांनी अशा कुरापती कराव्यात आम्हाला अशी अपेक्षा नाही. कधी कळणार आपल्या लोकाला की जे एका छत्राखाली येणार. मासाहेबानं खलिता वाचल्याबरोबर मासाहेब म्हणतात, शोभा जरा सबुरीनं घ्या, आपले माणसं आहेत, चुकत असतील त्यांना समजून सांगा, आणि जे आपले ते आपलेच आहेत, जाऊन त्यांची भेट घ्या. राजे ताडदिशी सिंहासनावर उभा राहिले आणि सांगितलं, मासाहेब तुमचा शब्द आम्ही पाळतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करू, नाही ऐकलं तर समसेरीची भाषा करू. वा, अहो सख्या सासऱ्या संघ हा न्याय, याला स्वराज्य म्हणतात. आणि राजे स्वतः 500 मावळे घेऊन फलटणला येऊन पोहोचले. मुधोजी तर पळून गेले, थांबले सुद्धा नाही. त्यांच्या पत्नी म्हणजे सईबाईंच्या आई राजांच्या समोर आल्या. राजे आंबराईत उभे होते. आंबराई कळली ना, आंब्याचे वृक्ष. चैत्राचा महिना होता आणि पुढे पदर पसरला असा त्या नारीनं, आणि सांगितलं, जावई बापून शांत व्हावं आणि वाड्यात चलावून 2 घास खावा. नाही मामी सरकार, आमचे सासरे जर आमच्या विरोधात शमशेर धरत असतील तर आम्ही आजपासून सासरे जावयाचं नातं तोडीत आहोत. बापरे, ते का आजकालचे जावई थोडीच होते. आणि तेवढ्यात मुधोजीराव हातात रुमाल धरून राजांच्या पुढे शरण आले. राजे चुकलं आमचं, आम्ही वतन सांभाळतो त्यांचं, ते आमचे मालक आहेत. राजानं त्यांना असं सुनावलं, सख्खे सासऱ्या. इतिहास कधी ऐकला असेल, कधी नसलही ऐकला. राजे म्हणतात, गोर गरीब रयतेची आज धुळधाण झाली. दिवाळीच्या सणाला गोळाभर अन्न लोकाला भेटायला तयार नाही. अरे अनेक पाझर तलावामध्ये त्या यमनानं विष काढलं, ज्यांनी अनेक मंदिर शिल्प तोडले, मूर्त्या भग्न केल्या, काशीची कला गेली, मथुरेमध्ये मस्जिद बसली, तरी सुद्धा तुम्ही मुली बाळीला पळून नेणाऱ्या लोकाला मदत करता. सासरे बुवा, नाही तुम्हाला भगव्या ध्वजासाठी लढायचं तर आमच्या विरोधात तरी पत्र पाठवू नका. मुधोजी लिंबाळकरानं डोक्यावरचं मुंडस काढलं आणि राजांच्या चरणावर लोटांगण घेतलं. थरथर कापू लागला तो सासरा आणि राजांच्या पुढे हात जोडले. डोळ्यावाटे अश्रुधारा होत्या. राजा, मला आज कळलं की आज तुमच्या वाणीनं माझं अंतकरण शुद्ध झालं. आता मी एकच करेल, उद्या माझं वतन गेलं तरी चालेल, पण मी आता स्वराज्यासाठीच लढणार. वा मुधोजीराव, याचं नाव आहे 1 तीळ 7 जणांना खाल्ला. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला तीळ हा शब्द गोड आहे. तीळ हा शब्द सुखवाचक आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये गुळ मिक्स केलेला आहे. गुळही गोड आहे. जरा चिंतन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा जीव आहे. जसं पाहिलं तर ही दशा आहे. याला कोणी अवस्थाही म्हणतं आणि विनाकारण आत्म्यावर केलेला आरोप म्हणजे वासनाही म्हणतं. याला निर्माण होण्याकरता वेदांत सांगतोय 17 लक्षण पाहिजे. हे सगळे झोपी जाते ना आता. विठ्ठला विठ्ठला काटा पायात टोचल्या जातो, बरोबर आहे की नाही, पण कळ काळजात निघते. त्रास जीवाला होतो. ज्याच्या जीव नाही त्याला 3.5 क्विंटल लाकडात जाळल्या जातं तरी ते म्हणतं का मला चटका बसला. दुःख जीवामुळे. बघा, सुखी आत्मा आहे, सुखी परमात्मा आहे, सुखी चैतन्य आहे, सुखी निर्गुण निराकार परब्रह्म आहे. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत दुःख ठरलेलं आहे. सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव. देहाचे अवयव तुका म्हणे, देहाचे अवयव तुका म्हणे, देहाचे
अवयव सुख दुःख जीव भोग पावे. अहो भोग पावल्या जातोय. थोडा आवाज कमी करा बरं. सावता बाबा घोंगड टाकल्यालं, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, तांबड पागुट डोक्याला बांधलेलं होतं. 2 खिलार बैल घास खात होते. आता सकाळपासून पहाटपासून मोड सुरू होती. पांढरं शुभ्र कुत्र अक्षी समोर बसलेलं होतं. केळीमध्ये पाणी होतं. सावता बाबांना भूक आणि तहान हा विषयच नाही. भजन सुरू झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. अगदी भजन करीत असताना काशीबा नावाचे शिष्य जवळ आले आणि त्यांनी सावता बाबांचे चरण पकडले. सावता बाबा, कोणाचं भजन करता सांगा. सावता बाबाने एक्याच वाक्यात उत्तर दिलं, काशीबा, जो सगळ्या जगामध्ये सुखरूप आहे अशा परब्रह्म परमात्मा पांडुरंगाचं भजन करतो. जगात कोण सुखी, मग त्याच्यावर मला जास्त प्रमाण द्यायचे नाही, वेळ गमवायचा सुद्धा नाही. मनवोनी त्रिभुवनी तुची एकू, तुझ सारिखान अनेकू, तुझा महिमा अलौकिकू नेनी जेवानो. ही अर्जुनाच्या मुखातली ओवी ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरी मध्ये गोवलेली. आणि आज दुग्धक शर्करा योग हरिदिनी एकादशी, महान सद्गुरु शंकराचा अवतार आणि ज्ञानोबरायांचे सद्गुरु श्रीमन निवृत्तीनाथ यांची समाधी सोहळा. आज कीर्तन ऐकणारे महान पुण्यवान आहेत बरं का. विठ्ठल काशीबानं हा प्रश्न केला की तोच सुखी आहे का. मला तर इंद्र सुखी वाटतो, मला ब्रह्मदेव सुखी वाटतो. सावता बाबानं सांगितलंय, वेड्या, अरे प्रातिभाषिक सत्तेतलं सुख त्यांच्याकडे आहे. इंद्र चंद्र कुबेर वरुण अश्विनी कुमार हे गण गंधर्व हे सगळे जीवातच मोडल्या जातात, ते देवात नाहीत. देव हा विशिष्ट एक वर्ग आहे आणि तो नित्य शाश्वत निरामय सच्चिदानंद आनंद घन आहे, तो दुःखी नाही. म्हणून मानवाला ज्ञान आणि भक्ती, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, ही कमवण्याची काय गरज आहे. याला सद्गुरूला शरण का जावं लागतं, याचं एकमेव कारण आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद परमसुखाची प्राप्ती. यालाच प्राप्तीची प्राप्ती असं म्हटलं जातं. यासाठी विचारसागर, यासाठी पंचीकरण, यासाठी अगदी असणारं वृत्ती प्रभाकर, अनेक अमृतानुभव, हे सगळे ग्रंथ या जीवाला शिवापर्यंत नेण्याकरता. तो दुःखी आहे, मला माहिती आहे तुम्हाला जड जाणार आहे, पण ऐका. विठ्ठल विठ्ठल. अरे इंद्र का सुखी आहे का, चंद्र का सुखी आहे. जे लोकीचा चंद्रशय रोगी. ज्ञानोबराय सांगतात, अरे कसा चंद्र सुखी आहे का, इंद्र तरी सुखी आहे का. त्याचंही पुण्य संपलं की त्यालाही तिथं कमरड्यात लाद घालून काढून दिलं जातं, तो सुखी नाही. सावता बाबांची शक्ती एवढी आगात की त्यांनी काशीबाचा जीवात्मा आणि अंतकरण वृत्ती डायरेक्ट स्वर्गात नेली आणि ब्रह्मांडातलं सगळं सुख दाखवलं. कुठंच त्याला सापडलं नाही, ते परमात्म्याच्या चरणाजवळ, भगवंताच्या चरणाजवळ. म्हणून सर्व सुखाचे आगर, सुखाचा आगर जर कोण असेल तर पांडुरंग परमात्मा आहे. मग भगवान सुखी आहे आणि जीव हा दुःखी आहे. त्याचं कारण सुखापासून हा इतरत्र भटकतो म्हणून तो दुःखी आहे. कशामुळे दुःखी आहे, सुखापासून तो इतरत्र भटकतो म्हणून दुःखी आहे. शास्त्र असं सांगतंय, ते हे तत्वमसी, ते तूच असी. अरे तू जीव म्हणतोत ना, ही जीव दशा आहे. जीव बाजूला कर, शिव तुला ऑटोमॅटिक सापडल्याशिवाय राहणार नाही.
याच्यावर अगदी अनेक प्रमाण दिलेत. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. वासुदेव सर्व मिती. हा महात्मा दुर्लभ आहे की ज्याला सुखाची प्राप्ती झाली. हे झालं बेसिक स्टँड. त्याच्याही पुढचा एक भाग सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. हर हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीव हा दुःखी आहे. तो जन्म मरणाच्या मुख्य दुःखात आहे. त्याला आदिदैविक दुःख आहे, आधी भौतिक दुःख आहे, आध्यात्मिक दुःख आहे. हे सगळे दुःख जरी असले तरी त्याला सुखी व्हायचंय ना. जोपर्यंत त्याला तीळ आणि गुळ भेटत नाही तोपर्यंत सुखी होत नाही. हे कळणारलाच कळून गेलं मला काय बोलायचं ते. लक्षात घ्या. तो सुखी होत नाही. मग सुखी होण्याकरता काय करावं लागेल तर पहिला नंबर या जीवाला सुखी होण्याकरता त्याला सत्संगतीमध्ये यावं लागेल. सत्संगती करता सुद्धा तिळतिळानच पुण्य पाहिजे ना. तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिळे तिळे पुण्य साचा पडे. तरी हे बहुता जन्मी जोडे. तरी बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचे सिया तोडे. नाम तुझे तोडे. समागम घडे संतांचा. समागम संतांचा. कसं पुण्य पाहिजे. संतांच्या समागमा करता तिळे तिळे. तीळ हा पूर्ण सार आहे आणि तितक्या कणाकणानं ते पुण्य जमा करावं लागेल. त्यात पुन्हा वजा नाही झालं पाहिजे. ते पुण्य वजा नाही झालं पाहिजे. जसं मार्क कट ऑफ होतात ना. 10 उत्तर चांगले लिहिले त्यापैकी त्याला 50 मार्क पडले. पण पुढचा अगदी 11वा प्रश्न जर चुकला तर 50 मार्कातले 10 मार्क कमी होतात. लक्षात आलं ना तुमच्या. तसं परमार्थात सुद्धा तसंच आहे. काही लोक म्हणतात आम्ही इतक्या वाऱ्या केल्या पण एक चूक केली ना. लक्षात घ्या. एवढ्या वाऱ्या जरी केल्या तरी एक चूक घडते. अनेक कीर्तन ऐकले पण एकदा का व्हायना पण तो पिक्चरच्या थिएटर मध्ये गेलास ना. जरा लक्षात घ्या. असे अनेक उदाहरण आहेत. एक चूक होती तशा अनेक प्रतिबंध आहेत, अनेक गतिरोधक आहेत. तिळतिळानं पुण्य संच करावं लागेल. ते शुद्ध पुण्य पाहिजे, अशुद्ध नाही, मिश्र नाही. पाप पुण्यात्मक पुण्य नाही पाहिजे. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, ते पुण्य पाहिजे. आणि त्या पुण्यानं त्याचे अनेक लक्षणं सांगितलेत. इतकं तरी कीर्तनात मांडता येणार नाही. थोडक्यात सांगतो. असं तिळा तिळानं पुण्य संचय झाला रे झाला की मग भगवंताचं नाम वाचेशी आतुडल्या जातं. समागम संतांचा घडतो, नाही तर संतांचा समागम घडणं एवढं सोपं नाही. अनेक मानव भेटतील, मंत्री संत्री भेटतील, पाहुणे सोयरे भेटतील, पण संत भेटणं अवघड आहे. त्याच्यावर मला जास्त बोलायचं नाही. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे नातुडे रे आरे रे. दुर्लभ गाडे भाग्य मनुष्या दे. एवढं कठीण असणारं संत संगतीचं लक्षण आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बरी जग जेठे करुणा केली. बात जमला आपल्याला इथपर्यंत. आता बघा, अशा कृपेनं, अशा नामस्मरणानं, तिळातिळानं, पुण्यानं संत भेटतील आणि संतच तुम्हाला त्या सुखापर्यंत नेतील. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल
तर आम्हाला सुखाच्या मार्गाकडे तरी जावं लागेल ना. आधी मार्ग तर शोधावं लागेल, मार्गावर चालावं लागेल, अनेक गतिरोधक उल्लंघन करावं लागतील, अनेक धोक्याला सांभाळावं लागेल, त्यावेळेस आम्ही तिथपर्यंत जाऊ. भल्या भल्याला त्यानं जवळ येऊ दिलं नाही. जरा बघा. आणि मग तिथपर्यंत आम्ही गेलो ना गेलो तर हा जीव मुळातच सुखरूप आहे, पण आपलं सुख तो विसरून संसाराच्या दुःखात पडला. संत त्याला सांगतात, अरे तू मुळातच सुखरूप आहे, तू दुःखी नाहीच. जरा उदाहरण आमच्या गुरु महाराजांनी द्यायचं नेहमी. पूर्वीचा काळ पोटासाठी बकऱ्या मेंढ्या शेळ्या चारणारा एक व्यक्ती होता. बऱ्याचशा 1000-2000 मेंढ्या त्याच्या होत्या. बराच जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्याला एका गुहेमध्ये एक छावा दिसला. छावा कळतो ना तुम्हाला? सिंहाचं किंवा अगदी वाघाचं पिलू. आणि त्यानं ते उचलून आणलं. त्याला गोड वाटलं. ते लहान असलं ना तर ते गोड वाटतं. तुम्ही बघा, लहान लेकरू असू द्या, ते कोणाचंही असू द्या, ते आपल्याच नातलगाचा असावं असा काही नियम नाही. लहान लेकरू त्या आईनं त्याला गंध पावडर, काजळाचा टिक्का आणि वट्यावर बसलेला असावं असं पारावर. आणि मग एखादा माणूस जातो, किती गोरं गोमटं गुटगुटीत, गालात हसतंय, अगदी त्याचे घारे घारे डोळे, आणि त्या लेकराला पाहून पटकन उचलावं असं वाटतं आणि पटपट त्याचे मुके घ्यावं असे वाटतात त्या लेकराचे. ते लहान आहे म्हणून त्याला विषय कळत नाही, त्याला मी तूपणा माहिती नाही म्हणून. असं कधी होतं का? तेच लेकरू 80 वर्षाचं झाल्यावर असं कोणी म्हणतं का, आजोबा इकडे या 2-3? नाही. कारण की विकारानं, विषयानं गच्च भरलेलं अंतकरण हे जगाला आवडत नाही. उमललेलं बगीचेतलं फूल बघा तुम्ही, प्रत्येकाला आवडतं. तद्वत अगदी सिंहाचं पिलो असू द्या नाही तर वाघाचं असू द्या, त्यानं आपल्या घरी आणलं. पण त्याला म्हातारी म्हणली, अरे हे किती केलं तरी वाघाचं बछड आहे, तू विनाकारण त्याला घरी का आणलं? नाही, मी त्याला सांभाळणार, मी त्याच्यावर लळा करणार. त्या वाघाच्या बछड्याला रोज शेळी मेंढीचं दूध प्यायला, त्याला रोज स्नान घालायचा, रोज आपल्या जवळ ठेवायचा. हळूहळू ते 10-5 वर्षानं मोठं झालं असं एवढं. पण ते वाघ असूनही त्याला माहित नव्हतं मी वाघ आहे. ते शेळ्या मेंढ्यात राहायचं, खरं पाहिलं तर त्याचं खाद्यच होतं ते. पण रोज त्या शेळ्याला चाटायचं, कधी मालकाच्या पायाजवळ बसायचं. लोक म्हणायचे वा वा वाघ. पण एक दिवस असा झाला उजडला की त्याला त्याचे बिराईदार म्हणजे त्याच्या जातीतले सगळेजण दिसले. त्यातल्या एका वाघानं एक बकरी उचलून नेली. यानं पाहिलं, हा आणि मी दिसायला सारखा आहे, पण मी या बकऱ्यात राहतो पण चाटतो पण खात नाही. यानं तो उचलून नेली. पण त्यानं उचलून नेताना एक विचार केला, म्हणजे आपल्यातलाच कोणीतरी होकलेला दिसतो. तसे बरेच होकलेले येत. विठ्ठला विठ्ठला, आपल्यातलाच कोणीतरी आहे. त्याला समजून जाता जाता एवढा तरी संदेश द्यावा ना. त्यांनी सांगितलं, अरे वाघाच्या साथीला आलास आणि एवढी मोठी तुझी शक्ती, तुझी डरकाळी ऐकली तर हरण सुद्धा गर्भ टाकून देतात आणि शेळ्या मेंढ्यामध्ये राहतो. कळतंय का तुला? बघ तू आणि मी सारखा आहे. जरा मग पाण्यात प्रतिबिंब पाहायला लावलं त्याला, आणि त्याला पाण्यात प्रतिबिंब बरोबर सारखं दिसलं. तो मनात विचार करीत होता, आजपर्यंत मी यांच्यातच राहिलो पण मला कळलंच नाही मी कोण आहे. तशी अवस्था आहे. दृष्टांत संपला. मला सांगायचं एक की अरे आम्ही सुद्धा ब्रह्मच आहोत, आम्ही सुद्धा निर्गुण निराकार आहोत, आम्ही ईश्वर आहोत. पण आम्ही जीव म्हणून या दशेला आरोपित करून संसाराच्या विषय सुखात गुंतलो. होता तरी बळे झाला बळे झाला होता बळी बळे झाला बस गे ओनिया छंद माझे माझे ओनिया छंद माझे माझे गे ओनिया छंद माझे माझे. अगदी मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे.
अध्यायातला मुक्त होता पण बद्ध झाला. याच्यावर 6वा अध्याय गीतेचा आणि श्लोक सुद्धा 5व्या क्रमांकाचा, तुम्ही उघडा म्हणजे कळेल. 5वा 6वा श्लोक. बंधुरात्मात मनस्तस्य. भगवान सांगतात प्रत्येक व्यक्ती मुक्त आहे, पण तो बंधनामध्ये आलाय. त्याच्यावर मला जास्त बोलायचं नाही. अगदी हा जीव आहे तो दुःखी आहे, अनंत दुःख भोगतोय. आता सध्या समाजात तरी काय कमी दुःख आहेत का? काहीचा कमी भाव कापूस गेला दुःखच आहे. आमच्या भागात काहीचे ऊसच आहे ना, दुःखच आहे. शेजाऱ्यानं बाण कोरला, दुःखच आहे. गोळी खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, दुःखच आहे. बऱ्याचशा लोकांना वाटतं पैशानं सुख भेटेल, नाही भेटत. अतिशय पैशाच्या हवेमुळं जास्तीत जास्त दुःख लाभतं त्याला. दुःखी, प्रत्येक माणूस दुःखी. मग तो सुखी होण्याकरता त्याला संत समागमात यावं लागेल. संत संगतीत येऊन संत बरोबर त्या परमात्म्या जवळ नेतात. आता गोड शब्द म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजे देव आहे. गोड सुख आणि देव. शेवट तो भला माझा गोड झाला. गोड शब्द बघा. आता इथे गोडे गोड जीव झाला असं म्हणायचंय. जीव हा गोडच आहे, पण तो पुन्हा अतिशय गोडीमध्ये येऊन पोहोचला. गोडियाची गोडी मिळून गेले. गोडियाची गोडी मिळून गेली. गोडियाची गोडी मिळून गेली. बापा रखुमादेवीवर श्री विठ्ठले आवडी. देवरो श्री विठ्ठल आवडी. बापर देवरो श्री विठ्ठल आवडी. गोडियाची गोडी मिळून गेली. गोडियाची गोडी बाप रखुमादेवीवर श्री विठ्ठले आवडी. गोडियाची गोडी मिळून गेली. जी गोडी आहे ना, त्या गोडीमध्ये हा जीव सुद्धा गोड झालेला आहे. आणि गोड जीव होण्याकरता त्याला देवाची प्राप्ती होणं गरजेचं आहे. देव प्राप्ती म्हणजेच तो तिळाला आला पाहिजे. तिळाला येणं म्हणजे राशीला येणं. बरेचसे लोक म्हणते ते तुम्हाला कोणालाच उधार देणार नाही, पण आपल्यालाही तिळी आहे. जुने लोक काय म्हणतात, तो आपल्यालाही तिळी आहे, दुसऱ्याला कोणालाही वर्गणी देणार नाही किंवा दुकानातलं उधार साहित्य देणार नाही. बरेचसे लोक म्हणतात अरे ते कोणालाच नीट बोलत नाही, तुझ्याबरोबर तिळी आलं. म्हणजे तिळी येणं म्हणजे राशीला येणं. आता ज्योतिषकारानं जी भाकीत सांगितलं ना, उत्तरायण सुरू झालं की 1-2 आठवड्याच्या नंतरच 14 जानेवारी पौष महिना भगवान सूर्यनारायण मकर राशीमध्ये प्रवेश करतात. याला मकर राशीमध्ये संक्रमण म्हणतात, म्हणून याला मकर संक्रांत असा शब्द वापरला. आजपासून तिळातिळानं भगवान सूर्यनारायणाचं तेज वाढणार आणि दिवस सुद्धा वाढणार. जर पाहिलं तर आतापर्यंत सूर्यनारायण या कल्तीला येत होते, आता अगदी पुन्हा पुन्हा इकडं मध्यभागी येणार. मग तुम्हाला चैत्र कळतो मग कशाला म्हणते ते. टाका कूलर मध्ये पाणी. लक्षात आलं तुमच्या? विठ्ठल आज राशी परिवर्तन आहे. आपल्या पुत्राच्या राशीमध्ये सूर्यनारायण आले. मकर रास म्हणजे मूळ शनी महाराजांची रास आहे. या राशीमध्ये भगवान सूर्यदेवाचं अगदी क्रमण झालेलं आहे, संक्रमण झालेलं आहे. म्हणून आजच्या तिथीला एक महापर्व काळ म्हटलेलं आहे. पर्व काळ अनेक सांगितलेत. आता बघा, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. येती पुनीत व्हावया. येती पुनीत व्हावया. पुनीत व्हावया. येती पुनीत
असे दोन प्रमाण आहेत हा. एक चौचरणी आहे, एक दोन चरणी आहे. लक्षात आलं पाहिजे आपल्या. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापै सकळ, तीर्थे पर्वकाळ अवघी पायापै सकळ. होपार 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 कुंडली वरदार विठ्ठल ज्ञानदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज की जय. होपार होपार देव दिणी आला, देव दिणी आला, देवती आला, देवती आला. गोडे गोड जीव ध्याला, गोडे गोड जीव ध्याला ध्याला, सागला हा पर्वकाळ, साधला हा पर्वकाळ. गुणवाना करता एकदा टाळी वाजवली पाहिजे आपण हा. देव तिळी आला, गोडे गोड जीव ध्याला. पण हा पर्व काळ साधता आला पाहिजे. प्रत्येक योनीमध्ये हा पर्व काळ साधता येत नाही. यारज, अंडज, उद्बीज या ज्या प्रमुख 4 योन्या सांगितल्यात. 184 योनी आहेत स्पायरो गायरा जंतूपासून तर ब्रह्मदेवापर्यंत. एकी केले खेचरी, एके केले भूचरे. हे चराचरे जे सगळे सांगितले ना, बस आपल्याला याच्यावर बोलायचं नाही. हे सगळ्या अनंत योनी आहेत. मी सांगा आता अनेक बैल एकत्रित येऊन ही पर्वणी साजरी करतेन का? एकादशी कुठं बैल धरीत असतात का? विठ्ठल 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 हला विठ्ठल विठ्ठल. अहो गाई म्हशीनं एकत्रित येऊन नामाचा सप्ताह केला का? हरिनामाचा नाही, कधीच नाही. इतर योनीमध्ये ही पर्वणी साधता येत नाही. तर या मानव देहातच एवढा एकमेव असणारा महापर्व काळ आहे. एवढा हा देह गेला की मग पर्वणी हुकली. याच देही याच देही याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. पण आपण भजन नाही करीत ना हो. जरी कीर्तनात आलो तर तितक्या पुरता असतो. एकदा का मंडपच्या बाहेर निघाला झटकिलं मोकळा, पुन्हा भजन नाही. असा अनेक ठिकाणचे अनुभव येतो आम्हाला. महिला मंडळाला म्हणलं म्हणा विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या महिला म्हणायच्या विठ्ठल विठ्ठल, पण एक म्हातारी खाली मान घातली तर वरच करीना. म्हणलं आजी तुमचं विठ्ठलाचं काय वाकडं आहे का भांडण आहे का म्हणत नाही, तरी म्हातारी लाजायला लागली. अहो कीर्तन संपल्यावरती दर्शनाला आली. तिची शेजारीन होती. ती म्हणली महाराज हिला काही जरी म्हटलं तर विठ्ठल म्हणणारच नाही का? म्हणले तिच्या मालकाचं नाव विठ्ठल आहे. आता त्या मालकाच्या नावाचं याचा काही संबंध आहे का? कीर्तनात तरी नामस्मरण घेतलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे.
एवढा एक असा मानवाचा देह आहे की तुम्ही जुगार न खेळता, मदिरा न पिता, वाईट कर्म न करता परमार्थ केला पाहिजे. आई वडिलाची सेवा केली पाहिजे. पर्वणीच आहे सकळ तीर्थांची धुरे. जरा बघा, काही लोक माय बापाला घराच्या बाहेर काढतात आणि तीर्थयात्रेला जातात. अरे किती तीर्थात तुला बुडून जरी आणलं तरी तू शुद्ध होणार नाही. आणि ज्या मुलाला आपल्या आई वडिलांचा मनातून आशीर्वाद आहे त्याला विश्वातल्या कोण्याच तीर्थाला जाण्याची गरज नाही. लक्षात घ्या. ज्या माय बापानं तुम्हा आम्हाला जन्म दिलाय, लहानचं मोठं केलं, अरे फाटलेली बनियन घातली रे त्यानं, रिक्षाला 5 रुपये आगाऊ जातील म्हणून बाजाराच्या पिशव्या वजन पायी पायी घेऊन आला, त्या बापाची एकदा तरी काळजी करा. तुम्ही आज शिकलात, तुम्हाला 1 लाख पगार आहे, पण ज्यानं फीस भरली म्हणून तुम्ही आज 1 लाख पगाराची आहेत. त्या माय बापाला विसरता कामा नाही. आज माझ्या तरुणाला पुन्हा एक सांगणं आहे की तुमचं शिक्षणाचं वय आता जर 50,000चा मोबाईल मागत असेल तर काय उपयोग आहे त्याचा? क्या बाप रे. विठ्ठला समर्थ होऊ शकतो. अभ्यासेपी समर्थोसी मत कर्म परमो भव मदार्थमपि कर्माणि कुर्वम सिद्धी मवाप्स्यसि. बस आपला विषयांतर होईल. आपल्याला बोलायचं आहे की या लेकरानं त्याच वयात स्वामी विवेकानंद 11 सप्टेंबर 1893 कुठं गेले होते रे स्वामी विवेकानंद? वा वा, बोल मोठ्यानं बोल. शिकागो परिषदेला गेले होते. सर्व धर्म परिषद. अमेरिकन राष्ट्रामध्ये जे राष्ट्र एवढं सुधारित आणि जिथे ज्या राष्ट्रात हिंदुत्वाचा पत्ता नव्हता, सगळं असं होतं, त्या राष्ट्रात स्वामीजी भगवी लुंगी, भगवा उपर्ण, डोक्यावर भगवा फेटा, कपाळावर वैष्णवी गंध, भुवनेश्वरीचे पुत्र कोलकाता नगरीत जन्माला आलेले 12 जानेवारीच ना 1863. विठ्ठला विठ्ठला. अशा काळामध्ये तिथं जाऊन सगळ्या धर्म परिषदेमध्ये फक्त 10 मिनिटं ज्यांच्या करता शिल्लक राहिले होते आणि ते स्वामींजींना भेटले तर त्यांनी पहिल्या शब्दामध्ये विश्व जिंकलं माझ्या बंधू आणि भगिनींनो. अहो त्या मशनरी होत्या, मशनरी ख्रिश्चन मशनरी. ते स्वामीजीचे शिष्य झाले आणि भारताचा स्वाभिमान अवघ्या विश्वामध्ये फडकवल्या गेला. हे तरुण वयात 35व्या वर्षी संभाजी राजे या स्वराज्यासाठी आपला एक अवयव दिला हो. स्वधर्मासाठी दिला. जरा विचार करा. शिवपुत्र शंभूराजे औरंगजेबाच्या तोंडावर पचकन थुकले आणि सांगितलं, औरंगजेब तुला या मातीत गाडल्याशिवाय शिवपुत्र प्राण त्यागणार नाही. वा शंभूराजे. दिली 40 दिवस झुंज मृत्यूला, न वाकला नाही न मोडला नाही. शुभाचा छावा तो, मृत्यू पुढेही झुकला नाही. शंभूराजे तुमच्या अगणित उपकार आहेत आमच्यावर. या वयामध्ये आज तरुणाकडे पाहिलं तर कुणी डीजे पुढे नाचतं, तर कुणी वाढदिवस करतं, तर कुणी आई वडिलाला वापस बोलतं, तर कुणी जुगार खेळतं, तर कुणी मदिरा पितं. या गोष्टी थांबल्या पाहिजे. आपल्याला हिंदू धर्मातल्या सगळ्या तरुणानं निर्व्यसनी राहून आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. हाच पर्व काळ त्यानं साधला पाहिजे. एकदा पर्वणी गेली, पर्व काळ गेला, सगळं संपलं. म्हणून साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला पर्व काळ. साधला
बेस नका देऊ. गेलांतरीचा मळ आर ना रे रे रे. विठ्ठला हरा विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल हरा. काळ साधला पाहिजे. आणि तो एकदा चुकला रे चुकला. बस निघून गेली, वेळ गेली की बस जाते. जरा बघ, तसं तारुण्याची वेळ निघून गेली की वृद्धावस्थेत किती फजिती. मग म्हणतो मला लय ज्ञानेश्वरी वाचा वाटते, आता मर तू, वाचू नको. ज्यावेळेस तुला ज्ञानेश्वरी वाचायची पर्वणी होती, पर्वकाळ होता, तेव्हाच वाचली नाही. याच्या त्याच्या उचापत्या करीत बसला. बरेचसे म्हातारे म्हणतात मला लय दान द्यावं वाटतं, 1-2 रुपये. बनेलीच्या खिशात हात घालतो, काळं मिठच निघत. रुपये अरे जोपर्यंत तुझ्या जवळ सत्ता होती तोपर्यंत 1 रुपया दिला नाही. बघा, लक्षात घ्या, जो कोणी नाम सप्तात अन्नदान करतो आणि सरळ हातानं वर्गणी दान देतो त्याला कधीच काही कमी पडत नाही, कधीच कमी पडत नाही. तुम्ही टाळी अशी सर्दी झाल्यासारखी वाजू नका, एकजुटीने वाजायला. बघा, सगळ्याचे चेहरे किती प्रसन्न आहेत. 1 कोटी रुपयापर्यंत खर्च करणारं गाव आपलं बनसारुळा गाव आहे, काही कमी नाही. पण पर्व काळ आहे ना, लग्नाची वेळ असती, ती वेळ गेली की संपलं सगळं. 50 वर्षाचं वय झालं, मला एक काल नवरदेव म्हणतो महाराज तुम्ही रोज फिरतात, आम्ही काय मोक्कार फिरतो का काय. आता वेळ गेली बाबा, तो पर्व काळ संपला. लक्षात आलं का. पेरणी करायची ना, वल उठल्यावर जमीन उरल्यावर मलिन करतात, म्हणून चित्तामध्ये मल, विक्षेप आणि आवरण नावाचे 3 दोष आहेत. या दोषामुळे माणसं परमार्थाकडे येत नाही, मग त्याची वृत्ती विषयाकडे धाव घेती. तर इथं स्वतः जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवू निध्याले, शांतीशी आले पालव नवे, ती ज्ञान गंगाया. आणि त्या ज्ञान गंगेमध्ये स्नान केलं की एका स्नानामध्ये सगळं पाप आणि पुण्य निघून जात. आपण इथपर्यंत आलो. आता लक्षात घ्या, महाराज सांगतात अशी वाणी अमृतासारखी निर्माण होते. ज्या वाणीमध्ये एवढी मधुरता असती आणि त्या वाणीनं या विश्वातला शुद्ध जनार्दन जनी भाव अंतकरणामध्ये निर्माण होतो. तुकोबरायांचे 3 प्रमाण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी. हा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. तिसरे एक प्रमाण सांगतो, 11 वाजल्यावर काय म्हणावं लागतं ते. ऐसा संतांचा महिमा झाली बोलण्याची सीमा. ही वाणी म्हणजेच, या वाणीत एवढी शक्ती आहे संतांच्या की प्रत्येक अभंगामध्ये जनार्दन आहे, प्रत्येक अभंगामध्ये विठ्ठल आहे. नोहे ज्यांची वाणीच विठ्ठल 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 झाली. याच्यावर विशिष्ट चिंतन करता येईल. आपला 11चा टाइम संपलेला आहे. भजन झालंय ना, झालंय ना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर.